नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, नसीब आणि कर्म यातला अंतर बऱ्याच व्यक्तींना लवकर कळत नाही. मित्रांनो, नसीब कधी बनतं? कर्म केल्यावर. म्हणजे कर्मामध्ये एवढी ताकद आहे की तुमचं नसीब बदलायची. आपण नेहमी कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे आणि चांगलं कार्य केलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, कार्य चांगलं नाही झालं, काही चुका झाल्या, लक्ष नाही दिलं, मेहनत नाही घेतली, त्रास नाही घेतला तर कार्य कमजोर होतं आणि शेवटी नशिबाचा भाग म्हणून समाधान मानलं जातं किंवा तसं आपण करतो, नशिबात नव्हतं म्हणतो. मित्रांनो, नशिबात असं काही नसतं. नशीब बदलू शकतं कर्मानं. कर्म श्रेष्ठ केलं पाहिजे. आता बघा, प्रत्येकाला माहिती आहे पैसे लागणार आहेत, परंतु प्रत्येकजण पैसे ठेवतो का? पैसे कमवतो आणि समजा तुम्ही व्यर्थ खर्च करत नाही, मी म्हणत नाही असं, परंतु संपतात ना. आणि पैसे कमवायचं वय पण संपतं. हे असं जवळपास सगळ्याच्या जीवनात घडतं का नाही? मग पैशाचे जर प्रॉब्लेम निर्माण होत असतील तर कशामुळे होतात? आपण कमवतो तर खरं, रात्रंदिवस मेहनत करतो. काही लोक कंपनीत शिफ्ट करतात, नाईट ड्युटी करतात, ओव्हरटाईम करतात. काही लोक नोकरी करून व्यवसाय करतात, काही व्यवसायावर व्यवसाय करतात. अहोरात्र आपण मेहनत करतो ना. मग हे दिवस काय येतात अशी? कुठलाही माणूस बघा, काही बिगारी काम करणारे, मिस्त्री काम करणारे, शारीरिक मेहनतीचं काम करणारे, हमाली करणारे. मग एवढ्या कष्टानं कमवलेला पैसा जातो कुठं? ते तर गणित न कळाल्यामुळंच आपल्याला वाईट दिवस येतात. आणि मग पुन्हा आपण म्हणतो माझ्या नशिबात नव्हतं. मित्रांनो, नशीब हे कर्मानं घडतं. नशीब अगोदर तयार होत नाही. तर बऱ्याच लोकांचा असा दावा आहे की नशिबात नव्हतं. जे नाही ती येत नाही, जे मिळायचं ते मिळत नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु कर्म करताना जे आपण पूर्ण ताकदीनं, पूर्ण अभ्यास करून नाही लढलं, नाही मेहनत केलं, नाही प्लॅनिंग केलं तर कर्म कमजोर होतं. आणि कमजोर कर्म झाल्यावर नशीब बदलत नाही किंवा चुकीचं घडतं. कुठलीही अचिव्हमेंट असू द्या, त्याच्या पाठीमागं मेहनत आहे, प्लॅनिंग आहे आणि सातत्य आहे, कंटिन्युटी आहे. जसं माणूस जेवण करतो ना जगण्यासाठी, सातत्य. रोज जेवण करतो का नाही आपण? गाडीत पेट्रोल भरतो, घराला आपण कुलूप लावतो. एवढ्यातनं पण काही जे नुकसान होतं ते शेवटी भरून देणारी कंपनी म्हणजे इन्शुरन्स कंपनी. कारण सगळं कारणं काही असू द्या, जसं रोडवर ॲक्सिडेंट झाल्यावर आपण कोर्टात जातो. समजा चुकी नसतानासुद्धा आपल्याला क्लेम कधी मिळत नाही किंवा आपल्याला आपली चूक दाखवली जाते नसतानासुद्धा. परंतु इन्शुरन्समध्ये तसं नसतं. इन्शुरन्स एवढ्यासाठीच असतं की तुमचं नुकसान झालं की भरून देणार. मग आता आपण कर्म चांगलं करताना जर काही झालं तर नशिबावर खापर फोडायची गरज नाही. मित्रांनो, सध्याच्या काळात हे शस्त्र आहेत लढण्यासाठी. LIC ऑफ इंडियाची एक पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी. आता बघा, 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल नाही का, तिथे एक केस घडली. 20 लाख रुपये भरायला सांगितले होते लेडीजला आणि त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते भरू शकले नाहीत. 2-3 लाख रुपये भरले तरी त्यांना ॲडमिट केलं नाही, ससूनला जाण्यासाठी पाठवलं. आता असे प्रकरण आहे ना मित्रांनो, नेहमी घडत असतात. हे आत्ता झालेलं जस्ट 2 दिवसाचं उदाहरण सांगतो. ह्याच्या अगोदर आपल्याला 40 लाख 50 लाख आमच्याकडे 2-3 करोडची पॉलिसी मेडिक्लेम घेता येतं, परंतु घेत नाहीत लोक. आता मला सांगा, 20 लाख रुपये भरायला सांगितले, प्रीमियम 20 लाख कधीच येत नाहीत. 50,000 60,000 रुपये प्रीमियम असतं 50 लाखाच्या पॉलिसीला. परंतु काय होतं, वेळ झाल्यानंतर आपल्याला मार्ग दाखवणारे भरपूर लोक आहेत, परंतु वेळेच्या अगोदर जे सांगतात ना त्याचं कुणी ऐकत नाही. ही दुर्दैव आहे. गेली 25 वर्ष झालं मी काम करतोय, आम्ही हेच सांगतोय की संकट कधी सांगता येत नाही, कधी येईल ती, कुणाला काय होईल ती सांगता येत नाही. आपण म्हणजे संपत्ती आहोत. फक्त आपण निसर्गातनं मिळाल्यामुळं आपल्याला परमेश्वरानं आपण फुकट मिळवलं ना. जसं आपण काम करून मोबाईल घेतला तर आपण त्याला लगेच सेक्युअर करतो. 2 व्हीलर घेतली तर त्याला लगेच आपण काय करतो, इन्शुरन्स काढतो किंवा त्याला लॉक करतो. बरोबर आहे, पार्किंगमध्ये ठेवतो गाडी. पैसे आपण लॉकरमध्ये ठेवतो. ज्यांनी कमवले त्याचं जी प्रॉडक्ट आहे, पैसा, सोनं चांदी प्रॉपर्टी, त्याला आपण सेक्युअर करतो, परंतु त्या ज्यांनी कमवलं त्याला करत नाही. जसं मी नेहमी सांगतो, सोन्याचा अंडं देणारी कोंबडी आहे, कोंबडीचा इन्शुरन्स करायचा का अंड्याचा? लोक अंड्याचा करतात, म्हणजे प्रॉडक्टचा करतात. आणि जे मॅन्युफॅक्चर करणारे आहेत त्याचा अजिबात करत नाहीत. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या वाईट काळाची.
मित्रांनो, हे मी जे सांगतो ते तत्त्वज्ञान नाही, हे रुटीन आपलं रोजचे विचार आहे, ते दैनंदिन थिंकिंग आहेत मित्रांनो. परंतु हेच जर नीट नाही केले तर पुढचा प्रवास फार कठीण होतो. आता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही केलं, ससूनला नेलं, ससूनहून दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं, ह्या पिरियडमध्ये वेळ गेला ना वाया. क्रिटिकल केस होते, त्याच्यामध्ये काय झालं, लेडीजचा डेथ झाला. मित्रांनो, आपल्याला छोट्या गोष्टी वाटतात परंतु हे जीवावर बेततात. आता आम्ही 25 वर्षाला काम करतो. आता इन्शुरन्सला लोक बरेच महत्त्व देत नाहीत. जसं टायटॅनिक जहाज का बुडालं, पर्यायी व्यवस्था नव्हती त्यांच्याकडं आणि त्यांना वाटत होतं की ओव्हर कॉन्फिडन्स होता, हे जहाज बुडणारच नाही, टायटॅनिक जहाज. मग ते हिमनगाला त्याची टक्कर बसली आणि पाणी आत गेलं आणि जहाज बुडालं आणि कित्येक लोक मेले. मला काय म्हणायचे, जीवन पण तसंच आहे, त्याला पर्यायी व्यवस्था पाहिजे. जसं बिल्डिंगला आता बघा 10-10, 20-20, 25-25 मजली बिल्डिंग असतात ना मोठ्या शहरामध्ये, त्याला जिना का ठेवतात? मग लिफ्ट एवढी सुसज्ज असून जिनाचा पर्याय का ठेवला आहे? म्हणजे जिना असतो ना, पायऱ्या असतात. कारण जीवनात पण तसंच पाहिजे मित्रांनो. तुम्ही कितीही पैसे कमवत असाल, कितीही हुशार असाल, परंतु त्याला पर्यायी व्यवस्था, मेडिक्लेम पॉलिसी आणि LICची पॉलिसी पाहिजेच. कारण संकट काही सांगून येणार नाही, किती मोठं असणार आहे माहीत नाही, तारीख वेळ नसते मित्रांनो. सकाळ दुपार संध्याकाळ ही कुणाच्याही जीवनात येऊ शकतात आणि त्याच्यासाठी सज्ज असणं आपलं काम आहे. जेवढं तुम्ही काळजी घ्याल आणि जेवढं प्लॅनिंग कराल तेवढा तुम्हाला फायदा होतो. हे पेपरवर लिहून आहे. नुकसान होण्याच्या अगोदरच नुकसान भरपाई, असं होतं का मार्केटमध्ये? आपण घराला कुलूप लावतो, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन लावतो, एवढं सगळं करूनसुद्धा सोसायटीत चोऱ्या होतात का नाही? मग चोरी झाल्यानंतर आपण कंप्लेंट करतो, त्यावेळेस आपल्याला नुकसान भरपाई मिळेल ही गॅरंटी आहे का? बरं, आपण एवढ्या सिक्युरिटी घेऊन एवढा खर्च करूनसुद्धा हे होतं. मला म्हणायचं काय मित्रांनो, ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात, परंतु इन्शुरन्स घेणं, सुरक्षित करणं हे आपल्या हातात आहे ना. घराला दार लावणं, कुलूप लावणं, त्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे ना. जसं गाड्याला ब्रेक लावून आपण काय करतो, प्रवास करतो का नाही, आणि ब्रेक काढल्यावर काय होईल, म्हणजे नुकसान वाढ होईल. नुकसान 100% होईल, वाढ होईल नाही 100%. किती होईल सांगता येत नाही. तसंच आहे मित्रांनो, आपण पैसे कमवतो आणि आपले जी आयुष्यामध्ये येणारे संकट आहे त्यासाठी आपण मेडिक्लेम आणि LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घेतली पाहिजे. दोन्ही ॲग्रीमेंट गरजेचे आहेत. बरेच लोक करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात फार वाईट दिवस येतात. जीवसुद्धा जाऊन शकतो. म्हणजे किती मोठी किंमत मोजावं लागते. जसं टायटॅनिक जहाज बुडालं ना, म्हणजे जहाज तर गेलं, परंतु माणसं पण गेले त्याच्यासोबत. मित्रांनो, नेहमी कसं असतं, पर्यायी व्यवस्था पाहिजे माणसाला. आपण प्रवासामध्ये आपण जेवण करून पाणी पिऊन निघालो तरी बॉटल का पाण्याची घेतो सोबत, म्हणजे ताण कधी लागेल सांगता येत नाही. तसं वेळ इमर्जन्सी कधी येईल सांगता येत नाही. जसं आपण इन्व्हर्टर लावतो घरामध्ये, इमर्जन्सी लॅम्प असतो, मेणबत्ती असते, स्टार्च असतो, कशासाठी? लाईट कधी जाणार आहे माहीत नाही. आणि ऐन वेळेस तुम्हाला कुठलाही पर्याय उपलब्ध राहत नाही, त्यासाठी अगोदर पर्याय पाहिजे. असं केलं तर काय होईल, नशिबावर खापर फोडायची वेळ येत नाही. आता बघा, असे कित्येक घटना घडतात. हे झालं हॉस्पिटलचं. मला सांगा, म्हातारं झाल्यानंतर आता पेन्शन तर आहे का? म्हातारं झाल्यावर काम होत नाही, काम नाही झालं की पैसे मिळत नाही, मग कसं जगणार? किंवा ही तर ठरलेल्या गरजा आहेत मित्रांनो. म्हातारपण ही फिक्स आहे, जसं मृत्यू फिक्स आहे, परंतु तारीख माहीत नाही. म्हणून आपल्याला आपण तयारी करायला वेळ असतो, परंतु आपण वेळेला महत्त्व न दिल्यामुळेच वाईट वेळ येते. 99% लोकांचं असंच घडतं मित्रांनो. आपण वेळेला महत्त्व नाही दिलं तर वाईट वेळ नक्की येते आणि ते आपल्या हाताने येते. परत आपण नशिबावर दोष देतो. मित्रांनो, कर्म आणि नशीब ह्या गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी एकमेकावर डिपेंड आहेत. कर्म चांगलं केलं की नशीब चांगलं होतंच, असं होत नाही. पैसा निर्जीव आहे, परंतु तुमचा पराभव पैसा करतो. तुम्हीच कमवलेला पैसा तुम्हाला पराभव करतो, तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला वेदना होतात, मानसिक त्रास होतो. ह्याचं कारण आहे त्याला आपण जपत नाही. मित्रांनो, जसं टू व्हीलरला आपण वेळेच्या वेळा ऑइल पाणी केलं, सर्व्हिसिंग केलं तर त्याचं लाईफ वाढतं की नाही. साध्या गोष्टी आहेत मित्रांनो, हे रोजच्या रुटीन गोष्टी आहेत. फक्त आठवण करून देतो तुम्हाला. आणि ही जे मी सांगतो ती तुम्ही जर नाही ऐकलं तर माझं नुकसान नाही, तुमचं नक्की आहे, फक्त वेळ आलेली नाही. आता आपली मुलं आपल्या डोळ्यादेखत मोठी होतात आणि आपण त्यासाठी एज्युकेशन प्लॅनिंग करत नाही. आपण नैसर्गिक आहोत. उद्या आपल्यासोबत काहीही घडलं तर इन्कम थांबेल आणि इन्कम थांबल्यानंतर त्याचं शिक्षण कसं होईल, त्याचं संगोपन कसं होईल. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपल्याला माहिती असून आपण काय करतो, लूज राहतो, ढकलाढकली करतो, पोस्टपॉन करतो, टाळाटाळ करतो आणि इथूनच आपल्या वाईट दिवसाला सुरुवात होते.
मित्रांनो, निसर्गाचं जे चक्र आहे ते चालूच आहे. ते आपल्याला वेळ वाढवता येत नाही, विकत आणता येत नाही. नैसर्गिक आहे समय, वेळ, आणि त्याचा योग्य वापर केला तर नक्की नशीब बदलतं आणि फायदा होतो. बरेच लोक नशिबावर दोष देतात मित्रांनो. नशीब काय होतं, कर्म कमजोर केले की नशीब खराब होतं किंवा नशिबावर वाईट गोष्टी येतात. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. लवकरात लवकर घ्या, कारण 8% इंटरेस्ट रेट सेविंगला कुणीही देत नाही. पैसे काढून दरवर्षी पैसे वाढतात. हे लाईफ टाईम सर्कल चालू आहे. आपण बघा, कुठंही नोकरीसाठी गेलो आपण, सरकारी नोकरी किंवा मोठ्या कंपनीत, तर आपण म्हणतो का 10च वर्ष नोकरी द्या, असं वेळात माणूस म्हणतो का? मग इन्शुरन्सची पॉलिसी काढायला आपण लॉंग टर्मची काढत नाही. बरेच लोक शॉर्ट टर्मची पॉलिसी मागतात. मित्रांनो, तरी पण तुमच्या सेवेसाठी, तुमच्या मागणीनुसार LIC ऑफ इंडियाने शॉर्ट टर्म पॉलिसी काढलेली आहे. 5 वर्ष प्रीमियम भरायच्या, आयुष्यभर पैसे मिळतात. बघा, आपल्या मनाप्रमाणे सगळं होतंय तरी आपण काम करत नाही. याचा अर्थ आपल्याला आज वेळ आलेली नाही म्हणून आपण ढकलाढकली करतो आणि ह्याच्यामध्येच आपलं नुकसान होतं. आणि नुकसान झाल्यावरच कळून उपयोग होत नाही. म्हणून तुम्हाला आठवण म्हणून हे मेसेज पाठवत आहे. मित्रांनो, नेहमी वेळेची कदर केली पाहिजे, वेळेत काम केलं पाहिजे. जर वेळेत नाही काम केलं तर आपल्याला नक्की वाईट दिवस येतात. जर शेतकऱ्यांनी पेरणी नाही केलं तर गवत उगवतं, विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला तर नापास होतो, रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर जीव जाऊ शकतो. तुम्ही प्लॅनिंग करत नसाल तर 100% तुमचं नुकसान आहे. हे 100%. फक्त वेळ न आल्यामुळे त्याचं आपल्याला महत्त्व कळत नाही. आणि माणूस हा निसर्गातनं तयार झाला आहे, फुकट मिळाले आयुष्य, त्याच्यामुळे त्याची कदर नाही. बघा, जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात काही लोक, ते ICUमध्ये असतात, सिरियस असतात, ते जगण्यासाठी काय करतात, किंमत मोजतात ना, खर्च करतात ना, आयुष्य रिन्यू करण्यासाठी, वाढवण्यासाठी. आता बघा, प्रयत्न करून सुद्धा काही काही डेथ होतात. तसं जे सुदृढ आहेत, चांगले आहेत, त्यांना त्याची कदर कळत नाही. माणूस बघा, ICUमध्ये असल्यानंतर त्याला किती दिवसाला किती बिल येते, आता आजारावर स्वरूपावर अवलंबून आहे, पण ते पैसे मोजतात ना पुढचं आयुष्य वाढवण्यासाठी. तसंच आपल्याला, आपण चांगलं असतो तेव्हाच आपण चांगल्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते, वाईट वेळ आल्यावर त्याचे महत्त्व कळतं. जसं काय होतं, चोरी झाल्यावर आपल्याला सिक्युरिटीचं इम्पॉर्टंट कळतं, ॲक्सिडेंट झाल्यावर त्या चुका कळतात आणि लोक पण सांगतात. पण अगोदर सांगणारे लोक फार कमी आहेत. आम्ही अगोदर सांगतोय. नुकसान झाल्यावर सगळे चर्चा करतात, त्याला कारणं सांगतात, उपाय पर्याय सांगतात, परंतु अगोदर कोणी सांगतं का? आणि अगोदर का सांगत नाही, कारण उद्या काय घडणार आहे माहीत नाही. परंतु आम्ही घडो न घडो गॅरंटेड प्रॉफिट, जसं काही समजा तुम्ही जर 10,000 रुपये महिना भरले तर तुम्हाला 30 लाख रुपये लिहून देतो. नाही काही घडलं तर ते आपण इंटरेस्ट पैसे देतो, सिक्युरिटी आणि रिटर्न ऑफ मनी बॅक. असं होत नाही ना, घराला कुलूप लावलं, दारावर दारला, त्याचा खर्च परत मिळतो का? कारण ते सिक्युरिटी आहे ना. परंतु ते आपण सिक्युरिटीचे पैसे परत देतो व्याजासहित. म्हणजे किती चांगलं प्रॉडक्ट आहे, परंतु हेच लवकर समजत नाही. कारण त्याचं आपण पैसे देऊन आपल्याला आपलं जीवन मिळालेलं नाही आणि आपल्याला ती वेळ आलेली नाही. 2 गोष्टीमुळेच महत्त्व कळत नाही आणि ह्या 2 गोष्टीतच फार मोठं नुकसान होतं. आमचा समजून सांगण्याचा खूप प्रयत्न असतो. जसं लोक हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स पैसे भरून ट्रीटमेंट घेतात. का घेतात? कारण मार्ग नसतो. इथं कसं आहे, आज वेळ आलेली नाही आणि वेळ न आल्यामुळे, वेळ वाया घालवल्यामुळेच वाईट वेळ येते. जसं काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत आणि पुन्हा एकेका मार्कासाठी त्यांना डोनेशन द्यावं लागतं. कधी कधी नोकऱ्या जातात. काही काही रुग्ण ट्रीटमेंट घेत नाहीत वेळेत आणि पुन्हा जीवसुद्धा जाऊ शकतो. परमेश्वराने दिलेली वेळ आहे मित्रांनो. तुम्हाला योग्य वेळी सांगणारा माणूस म्हणजे तुमच्यासाठी खास देवानं पाठवलेला माणूस असतो. परंतु आपण त्याची किंमत नाही केली तर परत देव पण म्हणतो, तुम्हाला आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही नाही ऐकलं. मग काय होतं, शेवटी दोष आपलाच होतो. आपल्याला पेपरवर जर लिहून मिळत असेल तर आपण का करू नये? गॅरंटेड पैसे लिहून मिळतात. कामाची गॅरंटी नाही, पैशाची गॅरंटी नाही, परंतु तुमचे प्रॉब्लेम दुरुस्त व्हायची गॅरंटी पेपरवर लिहून मिळते. ती घेणं गरजेचं आहे. आता आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे मित्रांनो LIC ऑफ इंडियामध्ये, तो बंद होणार आहे. कारण गॅरंटेड प्रॉडक्ट देणं कुणालाही परवडत नाही, कारण व्याजदर कमी होत आहेत. सेविंगला 2 ते 3% व्याज आहे, ते कमी होईल, 0 पण होईल. आणि आपण 8% देतो, 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. लाईफ लाँग मनी बॅक गॅरंटी आहे, इन्कम गॅरंटी आहे आणि लॉस ऑफ गॅरंटी म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी. दोन्ही गरजेचं आहे. बघा, माणसाला जेवण करताना जेवणही गरजेचं आहे आणि पाणी गरजेचं आहे ना. दोन्ही गरजेचं आहे ना, दोन्हीला तेवढंच महत्त्व आहे. आता गाडीमध्ये 4 व्हीलरचा आपण प्रवास करताना सगळे गाडीचे घेर व्यवस्थित असतात, सगळं ब्रेक वगैरे आणि सगळं एवढं करून काळजी घ्यावं लागते की नाही.
प्रवासाची ड्रायव्हिंग करताना नाही काळजी घेतलं तर या सगळ्या साहित्य साधनाचा काही उपयोग होत नाही. तसंच आहे मित्रांनो, एक पॉलिसी घेतली आणि एक नाही घेतली तर काही उपयोग होत नाही, कारण शेवटी नुकसान होतंच, फक्त कमी होतं. म्हणून दोन्ही पॉलिसी करणं गरजेचं आहे. आणि वेळ आल्यास तुम्हाला हे इन्शुरन्स पॉलिसी मिळत नाहीत. इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या हेल्थवर डिपेंड असतात, तुमच्या वयावर डिपेंड असतात. आणि वय पण संपून चालेल, हेल्थ पण उद्या बिघडेल का नाही सांगता येत नाही, परंतु नक्की म्हातार होत चालल्यानंतर प्रकृती खराब होते आणि नंतर इन्शुरन्स मिळत नाही. आयुष्यातनं आपण एक्झिट होतो, कळतं परंतु वळत नाही, अशी परिस्थिती आहे. कुठल्याही गोष्टी तुमच्या हातात असतात, परंतु वेळेला त्याला जर आपण इम्प्लिमेंट नाही केलं तर हातातनं निघून जातात आणि पुन्हा आपल्या हातात नुकसानीशिवाय काही राहत नाही. मग नुकसान झाल्यास बरेच वेळेस आपल्याला लोक पण सांगतात आणि आपल्याला पण कळतं, परंतु काही उपयोग होत नाही. मित्रांनो, वेळेच्या अगोदर दोन्ही पॉलिसी करणं गरजेचं आहे. आज आता ताबडतोब फोन करा. LIC ऑफ इंडियाची लाईफ मनी बॅक पॉलिसी घ्या, त्याच्यासोबत इन्शुरन्स मेडिक्लेम, कारण काही नुकसान झालं तर ते भरून पण मिळालं पाहिजे. नाहीतर काय होतं, कमवलेले पैसे नुकसानीसाठी वापरले जातात आणि माणूस रिकामा होतो. म्हणजे उतार वयात वाईट दिवस येतात. त्याचं कारण तेच आहे, आपण हा धोका आहे. जसं टायटॅनिक जहाज बुडालं ना, एवढं मोठं जहाज होतं, कारण त्यांच्याकडं बोटी नव्हत्या, काही पर्यायी व्यवस्था नव्हती. जसं जॅकेट असतं ना, विमानातसुद्धा पॅराशूट असतं का नाही, जसं एक मागं विमान कोसळलं मिलिटरीचं, तर त्याच्यात ज्या पॅराशूट असल्यामुळे ते तिन्ही जवान सुरक्षित आले पृथ्वीवर. विमान म्हणजे जळालं, परंतु माणसं सुरक्षित राहिली ना. तसंच असतं, आपल्याला पर्यायी व्यवस्था अगोदरच करावं लागते, नंतर करता येत नाही. आणि नंतर सगळे आपल्याला दोष देतात. म्हणजे आपण जे केलेल्या चुकाची बदनामी पण होते आणि नुकसान पण होतं. मग हे होऊ नये म्हणून आम्ही सांगतोय. आणि आमचं नाही ऐकलं तर नुकसान तुमचं 100% आहे. मित्रांनो, लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. आणि काही लोक काढलेल्या पॉलिसी पण भरत नाहीत. म्हणजे किती बघा, आपण संकट ओढवून घेतो. वेळेला कळणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्याला आजच्या काळामध्ये माहिती होऊन लोक दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळेच वाईट वेळ येते आणि दुसऱ्याचा फायदा होतो. आपण कर्ज काढलं तर आपण दोन व्यक्तीला इंटरेस्ट देतो, एक बँकेला आणि डिपॉझिट होल्डर, ज्यांनी FD केल्याने तेच पैसे आपल्या लोनमध्ये दिले जातात. मग आपण आपल्याला लुटून घेतल्यासारखं आहे. आणि पुन्हा काम पण करता येत नाही आणि प्लॅन पण मिळत नाहीत इन्शुरन्सचा प्लॅन घ्यायची. बरेच लोक म्हणतात कधी ह्या महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर. हे चूक आहे, कारण पुढच्या क्षणाला आपण अपात्र होऊ शकतो. कारण आत्तापर्यंत आम्ही सांगतो 25 वर्षाचा अनुभव, कित्येक लोकांना आम्ही पॉलिसी देऊ शकलो नाही. तर कुणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, कुणाचं ऑपरेशन आहे, कुणाला BP शुगर आहे, कुणाला मोठा आजार आहे, वय कमी आहे. कारण दोन्ही कंडिशन फुल झाल्या पाहिजे. तिसरी कंडिशन पैसे कुठूनही आणताल तुम्ही, परंतु 2 कंडिशनमध्ये तुम्ही पात्र राहताल का नाही हे कोणी सांगू शकत नाही. नुकसानीचे करार करणं गरजेचं. नुकसान कधी होईल सांगता येत नाही. म्हातारा तर 100% होणार आहे. म्हणून नशीब आणि कर्म ह्यातला फरक फार महत्त्वाचा आहे. कर्म कमजोर झाले की नशीब तयार होतं आणि नशिबावर आपण लोटून देतो आणि आपण सुटका करतो. परंतु मित्रांनो, प्रॉफिट मिळत नाही. समाधान जरी मानलं तर फायदा होत नाही. त्यासाठी लवकरात लवकर फोन करा आणि हे लाईफ मनी बॅक पॉलिसी घ्या आणि मेडिक्लेम पण करा. आणि वाढवल्या पण पाहिजे पॉलिसी, कारण पैशाचं व्हॅल्युएशन कमी होतं आणि पुन्हा आपल्याला ते पैसे पुरत नाहीत. ओके, थँक्यू.